बॅक टू नावन क्रिकेट. जाऊया मैदानाकडे. दोन दिग्गज संघामध्ये रंगतो आजच्या स्पर्धेतील दुसरा सामना. एका बाजूला जय कालिकामाता कालवार, विपक्ष स्वयंभू पायगाव. पहिल्या षटकाला आरंभ प्रारंभ सुरुवात आकाश आणि सलामी गोलंदाज दीपक. आणि पहिला चेंडू पेस करताना प्रवीणेचा बॅटमधून सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट फटका. या चौकानं स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन होते. धावसंख्या होते बिनबाद 4. प्रवीण म्हात्रे याच्या बॅटमधून सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट पाहिला. पहिल्या चेंडूवर अटॅक अतिशय अप्रतिम उत्तम फटका त्याच्या बॅटमधून पाहिला. हा पलीकडे सुंदर साऊंडराईचा फटका आपण पाहिला. एका टप्प्याने चेंडू वाडिश लॉंग ऑन सी मार्शा क्लिअर करणारा चौकार. या चौकारानं स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन होते. धावसंख्या होते बिनबाद 4. पुणे एकदा गोलंदाज दीपक. अतिशय चांगला चेंडू अप्रतिम उत्तम चेंडूची फेक आपण पाहिली होती. डिफेन्सिव्ह फटका सन्मान केला जातो या ठिकाणी चेंडूचा. हलक्यात बॅटने फक्त आणि फक्त एक डिफेन्सिव्ह फटका आपण पाहिला. एक धावगणीची संधी झाली. एक धावाने संघाची धावसंख्या होती बिनबाद 5. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज दीपक. आणि या ठिकाणी बाळ्याच्या बॅटमधून सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट फटका. चेंडूला सुंदरसा स्वीप केला ऑन साइडला. स्कोर ऑफ विकेट. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमाच्या बाहेर जाणारा नेट. बिनबाद 11. वेलकम अल्पेश चौधरी, तुमचे देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत, मनस्वी स्वागत, वेलकम. अक्रॉस द इन ऑन साइडचा फटका सजलाय खाली क्षेत्र. चेंडू जाईल स्क्वेअर ऑफ विकेट. अतिशय प्रतिम उत्तम फटका आपण बाळ्याच्या बॅटमधून पाहिला. चौकाने संघात धावसंख्या बिनबाद 15. अतिशय प्रतिम उत्तम दर्जाची फलंदाजी आपण पाहतोय जे कालिकामाता कालवार संघाच्या माध्यमातून. या ठिकाणी मात्र चेंडूला विकेट घेण्याचा प्रयत्न, मोठा फटका मारण्याचा मानस. चेंज ऑफ पेस थोडंसं परिवर्तन देखील आपण पाहिलं होतं चेंडूमध्ये. चेंडूची गती कमी केली होती आणि चकित झाला होता फलंदाज. एक निर्धाव चेंडूची सांगता शेवटच्या चेंडूवर आपण पाहिली. आणि याचबरोबर षटक क्रमांक पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद आणि जिंदाबाद. धावसंख्या 15. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होते. वैयक्तिक पहिला सांघिक दुसरं गोलंदाज येतो जेतू गवळी.
वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीनं दुसऱ्या षटकात आलतोय. षटक क्रमांक पहिलं संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनं अतिशय प्रतिम उत्तम दर्जाची फलंदाजी आपण पाहिली कालवार संघाच्या माध्यमातून. ऑनसाईडचा पटका साधला. चेंडू येतो शॉर्ट मिड विकेटला. क्षेत्ररक्षक दक्ष. चांगलं क्षेत्ररक्षण मात्र मिळते फक्त आणि फक्त एक धाव. एका धावेने संघाची धावसंख्या होती ती बिनबाद 16. स्वयंभू पायगाव विपक्ष जे कालिकामाता कालवार या दोन दिग्गज संघामधून या स्पर्धेतला दुसरा सामना आपण पाहतोय. आता मात्र चेंडूवर मोठा फटका. यास चेंडू जाईल 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 आउट ऑफ पार्क. अतिशय दमदार फटका. चांगला फटका. उत्तम फटका. जबरदस्त फटका. आपलातून फटका आपण पाहिला. खराब चेंडू आणि उत्तम प्रहार. जसं प्रश्न तसं उत्तर. बाळ्याच्या बॅटमधून आउट ऑफ पार्क जाणारा षटकार आहे तो. षटकाने संघात धावसंख्या 22 वर पोहोचते. पुन्हा एकदा गोलंदाज. अतिशय चांगला फटका साजला आहे आणि वन बॉन्स. एका टप्प्याने चेंडू वाडिश लॉंग ऑफ सीमार शेकल करतोय. काय चौकार आहे का षटकार आहे? चौकार आहे. वन बॉन्स. एका टप्प्याने चेंडू सीमाच्या बाहेर जाणारा चौकार येतो. वेलकम आदरणीय नरेश दादा म्हात्रे साहेब यांचं देखील आणखी शुभ आगमन झालेले आहे. या स्पर्धेचे आधार स्तंभ. दवंदी ग्राउंड. अतिशय प्रतिम उत्तम फटका आपण पाहिला. फलंदाज बाळाच्या बॅटमधून पुन्हा एकदा चेंडूला सुंदरसा स्वीप केलाय. अतिशय प्रतिम उत्तम दर्जाचा फटका. स्क्वेअर ऑफ विकेट. बॅकवर्ड स्पर्धेत सीमाच्या बाहेर जाणारा पुन्हा एकदा नेत्रदीपक बॅटमधून येतोय.
नेक्स्ट बॅट्समन दीपक. धावा किती झाल्यात? धावसंख्या 30 आहे. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होते. वैयक्तिक पाहायला सांघिक तिसरा आणि गोलंदाज येतो चंदन. बॅट्समन बॅटल दीपक. बाल्याच्या बॅटमधून पुन्हा एकदा बिग ब्लास्ट. अतिशय अप्रतिम उत्तम फलंदाजी प्रत्यक्ष आपण मैदानावर पाहतो. बाल्याच्या बॅटमधून काय कमालीची बॅटिंग. लॉस ऑफ 1 विकेट अँड थर्ड ओव्हर प्रोग्रेस. तिसऱ्या षटकाला आरंभ सुरुवात आपण पाहतो आणि संघाची धावसंख्या ती 1/36. अटॅक क्रिकेट, अग्रेसिव्ह क्रिकेट, हायलाइट क्रिकेट आपण पाहतो. काय कमालीची फलंदाजी बाळ्याच्या बॅटमधून. पुन्हा एकदा चेंडूवर मोठा फटका. आता मात्र फटका फसतो की काय. दीपक मडवी वेल जज कॅच. अतिशय प्रतिम उत्तम झेल कॅरी केलं. महत्वाचे विकेट. षटकाराचं प्रत्युत्तर देताना गोलंदाज चंदन. पण तब्बल 30 धावा पहिल्या. काय कमालीची फलंदाजी. नेक्स्ट बॅट्समन जातोय संभाजी. नेक्स्ट बॅट्समन बॅटल संभाजी. क्रिकेट फेस्टिवल आणि क्रिकेटचा बिग इव्हेंट, क्रिकेटचा बिग शो आपण पाहतोय. अतिशय प्रतिम उत्तम दर्जाची स्पर्धा ज्वाली स्पोर्ट्स कामतगर आयोजित ज्वाली ट्रॉफी 2025 च्या स्पर्धेचं थरार. नेक्स्ट बॅट्समन येतोय संभाजी म्हात्रे. संघाचा कॅप्टन आहे. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज मार्ग पंचांना क्रॉस करतो. हलक्यात पाडूनचा रणम घेताना गोलंदाज चंदन. राटम ओव्हरचा मारा करताना गोलंदाज. चेंडूला विकेट घेण्याचा प्रयत्न, मोठा फटका मारण्याचा मानस, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आले नव्हतं. चेंडू निश्चितच कुठे बॅट आणि चेंडूमध्ये हलकासा स्पर्श आपण पाहिला. एक धावण्याची संधी झाली. एक धावेनं संभाजी म्हात्रे स्वतःचा अकाउंट ओपन करतोय. धावसंख्या एकाने पुढे सध्या धावसंख्या होती ती 37. लॉस ऑफ 2 विकेट अँड थर्ड ओव्हर प्रोग्रेस. तिसऱ्या षटकाला प्रारंभ आहे. सांगा धावसंख्या 2/37. अतिशय चांगला फटका, अतिशय अप्रतिम उत्तम फटका आपण पाहतोय. हा फलंदाज सुंदरसा ऑब्झर्वचा फटका. चेंडू मिडॉपला येतो. चांगलं क्षेत्ररक्षण आउटफील्ड मधून मिळते फक्त आणि फक्त एक धाव. एक धावेने मला वाटतं दीपक देखील आपला स्वतःचा अकाउंट ओपन करतोय. धावसंख्या होती ती 38. तिसऱ्या षटकाला प्रारंभ आहे. चेंडूला पुल करण्याचा प्रयत्न, मात्र प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. संभाजी म्हात्रे याला मात्र एक धाव घेण्याची संधी त्याला प्राप्त झाली. धावसंख्या 39. 2 बाद संभाजीच्या बॅटमधून 2 बाद 39. या ठिकाणी मात्र चेंडूला स्वीप करण्याचा प्रयत्न, प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता नव्हतं. फलंदाज निश्चित चप्पल झाला. तो ऑनसाइड खेळण्याचा प्रयत्न देखील त्याच्या बॅटमध्ये आपण पाहिला. चेंडू आणि बॅट फळीमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क साधता आलं नव्हतं. एक निर्धाव चेंडूची सांगता होते आणि याचबरोबर षटक क्रमांक 3 संपतंय. 3 षटकांची अंती धावसंख्या होती ती 2 बाद 39. आता मात्र शेवटचं अंतिम अखेरचं षटक प्रगतीपथावर. स्लॉगर डेथ ओव्हर ज्याला आपण म्हणतोय, हाणामारीचं षटक आहे आणि बघूया अंतिम ओव्हरमधून जय कालिकमाता कालवार संघ कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल. 39 ना 39 बोला. तिसऱ्या षटकाला, चौथ्या षटकाला प्रारंभ. वैयक्तिक पाला आणि सांघिक चौथा गोलंदाजी तो राकेश.
3 षटकांची अंतिम धावसंख्या 39 प्रतिवर्ष आपण जर विचार केला तर 13 धावांची सरासरी शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगतीपथावर आणि बघूया या डेथ ओव्हरमधून किती धावा येतील. गोलंदाज राकेश चेंडूला विकेट घेण्याचा प्रयत्न मोठा फटका मारण्याचा माणूस मात्र चेंडूची लाईन व्यवस्थित रीड करता आणि फलंदाज संभाजी म्हात्रे याला फटका मारण्यासाठी खऱ्या अर्थात तुमच्याकडे तुमचं फुटवर्क आणि तुमचं टायमिंग आणि तुमची नजर या गोष्टी अत्यंत फार महत्त्वाच्या असतात. थोडासा ब्लाइंड स्ट्रोक डोळे झाकून मारण्याचा प्रयत्न आपण संभाजी म्हात्रेच्या माध्यमातून पाहिला. चेंडू बॅट फळीमध्ये त्याला संपर्क साधता आलं नाही आहे. निर्धाव चेंडूची सांगता झाली. पुन्हा एकदा गोलंदाज राकेश आता मात्र चेंडूवर मोठा फटका यास डॉट चेंडू खाल्ल्यानंतर त्या दुसऱ्या चेंडूला प्रत्युत्तर देताना संभाजी म्हात्रे अतिशय प्रतिमोत्तम फटका ज्याचा बॅटमधून सल्ला चेंडू आउट ऑफ पार्क वाईट ऑफ लॉंग ऑन सीम मार्श क्लिक करणारा नेत्र दीपक षटकार. या 6 धावांनी संघाची धावसंख्या होती ती 45. हा चेंडू थोडासा खराब आहे. दिशाहीन चेंडू एसवर मारा आपण पाहतोय आउट ऑफ ऑफस्टमच्या अतिशय बाहेरचा चेंडू पंच बाईटची खून करते अवांतर धाव. या अवांतर धावने संघात धावसंख्या एकने पुढे धावसंख्या होती ती 46 लॉस ऑफ 2 विकेट अँड लास्ट ओव्हर प्रोग्रेस. शेवटचा अंतिम अखेरचं षटक प्रगतीपथावर आहे. पुन्हा एकदा संभाजी म्हात्रेच्या बॅटमधून बिग ब्लास्ट पुल अँड सक्सेसफुल. अपटेकर पद्धत चेंडू होता. फलंदाज चप्पल झाला. ऑन साइडचा बिग ब्लास्ट त्याच्या बॅटमधून पाहिला. कमालीचा फटका अतिशय प्रतिमोत्तम दर्जाचा फटका आपण पाहिला. चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमाच्या बाहेर जाणारा नेत्र दीपक. संघाची धावसंख्या ओ टू डिझे. या 6 धावांनी संघाची धावसंख्या 6 पुढे सकते धावसंख्या होती ती 52. एक विशाल लक्ष्याकडे वाटचाल करताना संघ आपण पाहतोय जय कालिका माता कालवार. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज राकेश. हा चेंडू मात्र थोडासा स्वर आहे आउट ऑफ ऑफस्टम. पंच देतील वाईटचा इशारा. एक धावेचा निर्बळा धावसंख्या आणि पुढे सकते धावसंख्या होती 53. एक विशाल लक्ष्याकडे वाटचाल करताना संघ आपण पाहतोय जय कालिका माता कालवार. हा चेंडू देखील स्वर आहे. वारंवार चुका देखील मैदानाच्या आतमधून आपण गोलंदाजीच्या माध्यमातून चुकीला माफी नाही आहे. पुन्हा एकदा चेंडू थोडासा स्वर आहे आउट ऑफ ऑफस्टम. पंच देतील पुन्हा एकदा वाईटचा इशारा. एक धावेचा निर्बळा धावसंख्या 54. आता मात्र चेंडूला विकेट घेण्याचा प्रयत्न मोठा फटका मारण्याचा मानस बीट झाला. मला वाटतं फलंदाज बाद आहे. क्लिंग बॉल त्रिफलाची दांडी गोल. अतिशय प्रतिमोत्तम दर्जाची गोलंदाजी आता तीन बाद 54. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगतीपथावर 2 चेंडूचा खेळ बाकी आहे.
आता मात्र सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक आपण पाहतोय. गोलंदाज राकेशच्या माध्यमातून टेस्टच्या अंदाजानं कुठेतरी चेंडूला सोडून दिलं होतं. पंचांकडे थोडशा आशेच्या नजरेने पाहिलं मात्र पंच संमत नाही. या चांगल्या चेंडूची सांगता करताना गोलंदाज राकेश निर्धाव चेंडू जातो. धावसंख्या स्थिर आहे. अतिशय अप्रतिम उत्तम फटका. व्हेरी नाईस स्ट्रोक, व्हेरी वंडरफुल स्ट्रोक. खऱ्या अर्थाने एक चेंडू डॉट झाल्यानंतर त्याचं प्रत्युत्तर आपण सचिन मात्रेच्या बॅटमधून पाहिलं. चेंडू जातो आउट ऑफ पार्क, सीमाच्या बाहेर जाणार नेत्रदीपक षटकार येतो आणि ह्याच बरोबर 4 षटकांच्या अंती जय कालिका माता कालवार संघाची धाव आणि विजयाचं लक्ष असेल 61 धावांचं. विजेता संघ अर्थातच चालू सामन्यातील विजेता संघ आणि जय बजरंग कारिवली ए या दोन संघांमधून पुढील सामना असेल आणि सामना देखील फक्त आणि फक्त 3 ओव्हरचा असेल. दोन्ही संघाची बोट टीम चालू सामन्यातून विजेता संघ आणि त्यानंतर जय बजरंग कारिवली ए या दोन संघांमधून पुढील सामना असेल. मात्र हा सामना फक्त 3 ओव्हरचा असेल. बघा मित्र, आपण जी स्पर्धा पाहतो या स्पर्धेसाठी देखील काही प्रेक्षक आम्हाला या स्पर्धेसाठी जॉईन आहेत आणि या प्रेक्षकामधून जय कालिका माता कालवार सिनियर 40+ कॅप्टन सन्माननीय प्रकाश म्हात्रे यांनी देखील या स्पर्धेला ऑर्गनाइज केलेला ऑल द बेस्ट केले. धन्यवाद प्रकाशजी म्हात्रे. वेलकम रजनीश पाटील. आदरणीय बलिरामदादा चौधरी यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झाले. वेलकम. कामतगरचे सामाजिक कार्यक्रम सुप्रसिद्ध उद्योजक आदरणीय बलिरामदादा चौधरी आपले देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनस्वी स्वागत. सन्माननीय रजनीश पाटील 40+ फॉर्मेचे उत्तम क्रिकेटर, वेलकम. तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून आभार. धन्यवाद मोहनदादा भोईर. आजच्या स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातून पहिल्या फेरीची दुसरी लढत मैदानामध्ये सुरू आहे. कालिका माता कालवार आणि स्वयंभू स्फोट पायगाव. विजयाचं लक्ष खूप मोठं आहे. 61 धावा इथे बनवायचे आहेत. आजचा हा जो ग्रुप आहे हा अगदी कडक पेपर आहे, 10वीचा पेपर आहे. आज 10 संघ टॉप 10 आहेत आणि आज 9 संघ या स्पर्धेतून टॉप 10 मधले बाहेर होतील हे मात्र निश्चित आहे. बघूया कुठला एक संघ असेल 10 संघांमधून
तो या स्पर्धेच्या सुपर 3 मध्ये पोहोचेल. जाऊया आपण मॅचच्या दिशेनं. मान्यवर कक्षामध्ये आपण पाहतोय नरेश दादा म्हात्रे, त्यानंतर नरेशजी म्हात्रे साहेब, शरदजी म्हात्रे, रजनीजी पाटील, बलिरामजी चौधरी, विजयदादा पाटील आणि आमचे संपूर्ण जॉली न्यू 40+ टीम. नक्कीच प्रमोद म्हात्रे कालवार गावचे एक उत्कृष्ट आचारी सध्या आम्हाला प्रिन्स मूवीच्या माध्यमातून जोडलेले आहेत आणि त्यांनी कालवार संघाला शुभेच्छा दिलेत. धन्यवाद प्रमोद म्हात्रे उर्फ पमिया. त्यानंतर प्रकाशदादा म्हात्रे सिनियर 40+ संघाचे संघनायक यांनी देखील शुभेच्छा दिलेत. सर्वांचं मनस्वी हार्दिक स्वागत. गेम ऑन. पहिला चेंडू बाला. दीपक मडवी भरपूर शपल क्रॉस झाले. चेंडूला अगदी फाईन लेग रिझन मध्ये खेळलेत. पहिल्या चेंडूवर दीपक मडवीच्या बॅट मधून हा सुंदर चौकार आलाय. पुढे येऊन चेंडूला पलटी शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता. बालानं फुटवर वळकलं होतं, पारखलं होतं की अगदी दीपक मडवी पुढे आलेत, चाल करून पुढे आले होते गोलंदाज बालाच्या अंगावर. मात्र तितकाच चांगला चेंडू टाकलाय. कामतगर गावचे समाजसेवक ज्येष्ठ नागरिक बलिरामजी चौधरी आणि रजनीश पाटील, नरेशजी म्हात्रे, शरदजी म्हात्रे, विजयदादा पाटील हे संपूर्ण आमचे आजचे मुख्य मान्यवर. इथे या चेंडूवर झेल टिपलाय आणि फलंदाज बाद दीपक मडवी. बनवणं आणि तिसऱ्या चेंडूवर बाद होणं हे स्वयंभू स्फोट पायगाव संघासाठी खूप दुःखदायी घटना आहे. कारण की दीपक मडवी जरी खेळपट्टीवर राहिले तरी अगदी शेवटच्या ओव्हरमध्ये जरी 20-25 धावा बाकी असेल तरी त्या धावा बनतील अशा अपेक्षा नेहमीच स्वयंभू स्फोट पायगाव संघाच्या सहकार्यानं आणि पाठीराख्यानं बाळगलेली आहेत. मात्र ते लवकर विकेट घेतली बालानं. क्रमांक 3 वर विकास मुकादम संघाचे संघनायक. विकास मुकादमेच्यासाठी विलास पाटीलनं सलग 3 चौकार 3 षटकार 1000 पारितोषिक लावलाय. चांगली फिल्डिंग इनफिल्डच्या आतमध्ये. नक्कीच विकास मुकादम आणि विलास पाटील जॉली कामतगर संघाचे सिनियर खेळाडू आणि भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे लॉट कमिटी मेंबर आहेत. यांनी विकास मुकादमला पारितोषिक लावलेले आहे. सलग 2 दिवस आपल्याला विलास पाटील यांची देखील उपस्थिती या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. त्यांच्या जोडीला विनोद ज्युनियर असतील. इथे राकेश पाटील यांच्या बॅट मधून आज चांगला फटका आपण पाहतोय. चेंडू चालला अगदी डीप फाईन लेग रिजनच्या बाहेर. चौकार. चांगली फलंदाजी पहिल्या इनिंग मध्ये कालेकामाता कालवार संघाकडून खास करून बालानं आज 30 धावांची मूल्यवान खेळली. 14 धावा बनवल्या संभाजी म्हात्रेनं. इथे हा फटका चांगला आहे. बघूया चेंडूच्या समोर क्षेत्ररक्षक दक्ष आहेत. चांगली फेकी इथे डायरेक्ट हिट. फलंदाज राकेश पाटील इज गॉन. मोठी विकेट
धावबाच्या स्वरूपात डीजे. दिवसात शिमगा येणार आहे आणि धुलीवंदनसाठी प्रसिद्ध असलेलं गीत आमचे जितूमामा खुश आहेत. सगळ्यांच्या मनामध्ये लड्डू फुटलेले आहेत. इथे अगदी विकेट राकेश पाटीलची गेली आणि मैदानामध्ये जितू गवली आलेत. संघाचे की मॅन, संघाचे कर्ता धर्ता आहेत आणि पायगाव ग्रामपंचायतचे विद्यमान त्यांच्या सौभाग्यवती आलेल्या प्रथम सरपंच आहेत. बघूया पहिल्या ओव्हरमध्ये धावा बनलेत 10, अजून बनवायचे 3 ओव्हरमध्ये 51. गोलंदाज आलाय नितेश. नितेशचा पहिला चेंडू विकास मुकादम फलंदाज बाद आहेत. मेन पंच गणेश पाटील ना. विकास भाऊ बॅटला लागला असेल तर तुम्ही जागा सोडा. पहिला चेंडू इथे डॉट आलाय. नितेश आज प्रवीणनं देखील पहिल्या चेंडूवर चौकार दीपक मडवीला ठोकला होता. 6 धावांचं योगदान दिलं प्रवीणनं. दीपकनं 1, सचिननं 2 मध्ये 6. शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकला होता राकेश पाटीलला. पहिला चेंडू डॉट आलाय. बघूया इथे विलास पाटील खास करून विकास मुकादमची फलंदाजी पाहण्यासाठी इथे थांबलेत. त्यांनी चौकार हॅट्रिकला 1000 पारितोषिक लावलेली आहे. इथे हिट विकेट मला वाटतं विकास मुकादमनं दिलेली आहे. नक्कीच आपल्या संघाच्या भल्यासाठी इथे आपलं बलिदान इथे दिलेलं आहे. काय संगीत, काय गाण्याचे बोल. नाहीतर आत्ताचे गाणी बघा ना, संगीत ना गाण्याचे बोल आपल्याला समजतात. नुसता झाकझेक डीजे वाल्यांची मजा आहे. आता यश पाटील आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. जॉली ट्रॉफी 2025 मध्ये आमच्या आलेले सर्व मान्यवरांचं जॉली न्यू 40+ संघाच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. हा चेंडू आलाय वाईटनं धावसंख्या झालेली ती 1-1. 11 धावा 8 चेंडूमध्ये बनलेत आणि उर्वरित 16 मध्ये बनवायचे 50. 16 चेंडूमध्ये 50 चं समीकरण शिल्लक आहे. इथे चंदन मुकादमची मोठी विकेट. बॅटला चाटून चेंडू एसटी रक्षक संभाजी म्हात्रेच्या हातामध्ये विसवतोय. फलंदाज बाद. बघा दीपक मडवीनं पहिल्या चेंडूवर चौकार ठोकला होता. 61 बनवायच्या होत्या,
त्यानंतर कुठेतरी अति घाई दीपक मडवीची स्वयंभू स्फोट पायगावला इथे थोडी कठीण परिस्थितीमध्ये नेऊन टाकलेली आहे. धीराज न्यू बॅटर. आतापर्यंत 4 फलंदाज बाद झालेत आणि धीरजचा चांगला क्रिकेट, कारण की जितू गवलीला स्ट्राईकवर आणणं खूप महत्वाचं होतं. धावसंख्या 12, 10 चेंडूमध्ये 12 आणि आता बनवायचे 14 मध्ये 49. आव्हान कठीण आहे मात्र अशक्य नाही आहे. क्रिकेटमध्ये जोपर्यंत शेवटचा चेंडू फेकला जात नाहीये तोपर्यंत भविष्यवाणी करणं उचित नाहीये. बघूया जितू गवली. जितू गवलीचा फटका अगदी चाललाय, चेंडू सीमापार, चौकार. प्लस संघटनेच्या रँकिंग नंबर 1 वर आहे. 2 फायनल हरलेत आणि 4 जिंकलेत. एक संघाची ताकद या संघटनेमध्ये स्वयंभू स्फोट पायगाव संघाने दाखवलेली आहे. मात्र या स्पर्धेतून या सामन्यातून परिस्थिती काहीशी गंभीर आहे. इथे हा चेंडू सोडून दिलाय. पंचांचा वाईटचा इशारा येतोय. धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या 17. 11 चेंडूमध्ये 17 आणि 13 मध्ये आता शिल्लक आहेत 44. 13 चेंडूमध्ये 44 आहेत आणि जितू गवली स्ट्राईकला. मिस टाइम फटका. चेंडू शॉर्ट फाईन लेग इनफिल्डच्या आतमध्ये. चेंडू सेफ लाईन होतोय. नितीन पाटील चेंडूला उचलत आहेत. फक्त एक सिंगल मिळेल कारण की जितू गवलीना स्ट्राईक स्वतःवर राखायची आहे. 2 ओव्हर 18 बनलेत आणि आता 2 ओव्हरमध्ये 43 अजून बनवायचे आहेत. नक्की सामना अगदी कालवार संघाने देखील फाईट केलेला आहे, टाईट केलेला आहे. याचं मुख्य कारण की फलंदाजी करताना अगदी ताबडतोब बल्लेबाजी. बालानं 30 मूल्यवान धावा या सामन्यातून बनवलेत. गोलंदाजीसाठी आलेत अनिल. जय कालिका माता कालवार संघाचे एक तेज तर्रार गोलंदाज. 12 मध्ये 43 आहेत आणि या ओव्हरमध्ये आक्रमणाला सुरुवात करावी लागेल. जोपर्यंत खेळपट्टीवर जितू गवली आहेत तोपर्यंत स्वयंभू स्फोट पायगाव संघ सामना सोडणार नाहीये. येणाऱ्या फलंदाजीमधून देखील आपल्याला नक्कीच चांगले फलंदाज पाहायला मिळतील. स्वयंभू स्फोट पायगाव एक चांगला संघ आहे. 7 ते 8 असे कडक फलंदाज त्यांच्या टीम मध्ये आहेत. आणि पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूला आउट ऑफ पार्क षटकार. बनवायचे आहेत आणि पहिल्या चेंडूवर षटकार ठोकून आता सामन्याचं समीकरण 11-37. आज मान्यवर कक्षामध्ये आपण पाहतोय शरदजी म्हात्रे, शाखा प्रमुख कामतगार आणि उपविभाग प्रमुख रजनीश पाटील आणि आमचे नरेशदादा म्हात्रे तसेच बलिरामजी चौधरी समाजसेवक कामतगार. नक्कीच आज रजनीश पाटीलला देखील या स्पर्धेला आपली मोलाची उपस्थिती दिलेली आहे. हा चेंडू अगदी पायांवर आदळतोय. चांगला चेंडू आपण पाहतो अनिल दहीबलकर. सध्या रँकिंग नंबर 3 वर ज्वाली कामतगार संघ देखील सिनियर 40+ मध्ये
आपल्या नावाची ताकद दाखवलेली आहे. 4 अंतिम सामने खेळलेत, 2 जिंकलेत, 2 हरलेत. इथे हा चेंडू स्वेर असेल, पंचांचा येतोय वाईटचा इशारा. अतिरिक्त धावसंख्येमध्ये बदल, धावसंख्या 25, क्वार्टर 50 धावा लागले 14 चेंडूमध्ये आणि उर्वरित 10 मध्ये 36, 10 मध्ये 36 आणि हा इथे झेल टिपलाय. फलंदाज बाद, कीमॅन जितू गवली इज गॉन. मोठी विकेट या सामन्यातून. जितू गवली बाद झाले. धावांचा दबाव जितूवर होता. याचं कारण दीपक मडवी लवकर बाद झाले. पहिल्या चेंडूवर चौका ठोकला होता, 61 बनवायच्या होत्या. दीपक मडवीला खेळपट्टीवर थांबणं हे स्वयंभू स्पोर्ट पायगाव संघासाठी महत्त्वाचं होतं. मात्र कुठेतरी अति घाई दीपक मडवीला नडलेली आहे आणि संघ आता मोठ्या अडचणीमध्ये आलाय. नवीन बॅटर भूषण. आता भूषण आणि धीरज यांच्या खांद्यावरचं ओझं डोक्यावर गेलाय. कारण की आता जितू गवली देखील झेलबाद होऊन तंबूच्या आसरेला गेलेत आणि आता 9 चेंडूमध्ये 36, 9 मध्ये 36. इथून जर आता आपण नक्कीच एक अनुमान लावला तरी ते आता 70% प्रेक्षक कालवरच्या बाजूने असतील आणि 30% फक्त पायगाव संघाच्या बाजूनं. कारण की जवळजवळ या सामन्यावर आता पकड मजबूत केलेली आहे. जय कालिका माता कालवार संघानं. अनिल चांगला चेंडू, अप्रतिम. इथे धीरजनं चेंडूला पॉइंट रिझनमध्ये खेळून काढलाय. एकापेक्षा जास्त काही नाही, एकाच जागेवर समाधान. धावसंख्या 1 ने पुढे सरकली 27. सात मध्ये 34 आणि 17 मध्ये 27 आणि हा चेंडू आलाय डॉट. चांगली गोलंदाजी अनिल दहिवलकर. पहिल्या चेंडूवर षटकार आणि त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक. जितू गवलीची मोठी विकेट. सात चेंडू मध्ये 34. दीपक म्हात्रेला 6 मध्ये 34 धावा बनवणं हे आता पायगाव संघाच्या फलंदाजांसाठी खूप मोठं आव्हान आहे. जितू गवली, दीपक मडवी, चंदन मुकादम, राकेश पाटील सारखे फलंदाज झटपट बाद झाले आणि ते संघ अडचणीमध्ये आहे. बालाची गोलंदाजी आठवते. ज्वाली ट्रॉफी उचलली, सोनादेवी टेमघर संघ होता आणि काय बालानं गोलंदाजी करून या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं होतं. बघूया दीपक. पहिला चेंडू चांगल्या लाईन अँड लेंथ मध्ये. दीपक, नितेश, अनिल आणि बाला कालवार संघाचे हुकमी गोलंदाज. अजून त्यांच्याकडे अनंत आहेत, नरेश आहेत, देवीदास हे सिनियर गोलंदाज देखील या संघामध्ये आहेत. इथे हा चेंडू विसेप मध्ये खेळलेला आहे. बाला यांच्या दिशेने चेंडू येतोय. चांगली फिल्डिंग, मिळेल फक्त एक सिंगल. आणि आता सामन्यावर आपली पकड मजबूत केलेली आहे कालवार संघानं. 4 मध्ये 3 33 धावा. आता विजयापासून फक्त 4 चेंडू इथे दूर आहे असं म्हणायला हरकत नाहीये. रिटर्न क्रीजच्या बाहेर चेंडू फेकलाय. पंचांचा नोबलचा इशारा आलाय. 4 मध्ये 33 आहेत आणि आता 4 मध्ये 32. हा चेंडू फ्री हिट.
फुलटॉस होता, चेंडूला टर्न केलाय, चांगली फिल्डिंग, अगदी सर्व काही कालवार संघाच्या बाजूने आहेत. राकेश पाटील बाद झाले. एक टर्निंग पॉइंट, नशिबाची साथ कालवार संघाला लाभली. त्यानंतर जितू गवलीचा झेल, दीपक मडवीचा झेल पहिल्याच पॉवर प्ले मध्ये टिपला. हा फटका आपण पाहतोय इनसाइड आउट केले. चेंडू चाललाय अगदी डीप एक्स्ट्रा कव्हरला. नितेश चेंडूला उचलत आहेत. धावसंख्या 31, 2 चेंडू 30. हा फटका चाललाय डीप मिड विकेट रिझनला. तिथे सचिन आहेत आणि फक्त आता एक चेंडू विजयापासून दूर. जय कालिका माता कालवार. काय चांगला आज खेळ केला. रँकिंग नंबर 1च्या संघाला आज पहिल्याच फेरीतून कालवार संघानं पराभूत केलेला आहे. स्वयंभूस्फोट पायगाव. हडलक हडलक यतीश गवली, ऑल टीम आणि बेस्ट ऑफ लक. अभिनंदन करूया जय कालिका माता कालवार टीमचं. आणि या सामन्याचा सामनावी 30 आणि गोलंदाजीतून पहिल्याच ओव्हरमध्ये दीपक मडवीची मोठी विकेट. बाला इज मॅन ऑफ द मॅच. या आपण लगेच आणि लगेच पुढील दुसऱ्या फेरीच्या पहिल्या सामन्याची नाणेफेकी देखील आपण कंप्लीट करणार आहोत. जय बजरंग कारिवली आणि जय कालिका माता कालवार. नक्कीच आपल्या कामतगर गावचे समाजसेवक ज्येष्ठ नागरिक बलिरामजी चौधरी साहेबांना विनंती आपण पुढे या. आपले शुभ हस्ते आपण मॅन ऑफ मॅच खेळाडू बाला यांना सामनावीर ट्रॉफी देऊन सन्मानित करायचं आहे. कामतगर गावचे समाजसेवक प्रतिष्ठित नागरिक इथे सामनावीर ट्रॉफी देताना आपण पाहतोय बलिरामजी चौधरी खेळाडू बाला याला अभिनंदन. बाला नक्कीच मान्यवर कक्षामधून मी उपविभाग शिवसेना प्रमुख रजनीश पाटील आणि बलिराम चौधरी यांना विनंती करू आपण टॉससाठी स्वर्गीय बारकुबाई रघुनाथ म्हात्रे नाणेफेकी कक्षामध्ये जायचं आहे. रजनीश पाटील जॉली कामतगर सिनियर 40+ चे उत्कृष्ट गोलंदाज आणि कामतगर गावचे उपविभाग शिवसेना प्रमुख तसेच बलिरामजी चौधरी समाजसेवक कामतगर यांच्या शुभ हस्ते ही नाणेफेकी इथे कंप्लीट केली जाईल. हॅलो चला उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते करू एक महत्त्वाच्या सामन्याचा नाणेफेक. दोन्ही संघाने एक एक विजय संपादित केलेला आहे आणि दुसऱ्या विजयाकडे दोन्ही संघाची वाटचाल आहे. एका बाजूला जय बजरंग कारिवली तर दुसऱ्या बाजूला जय कालिका माता कालवार. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण आम्हाला जॉईन व्हा. दोन्ही संघाचे कॅप्टन या प्लीज. संभाजी म्हात्रे, संभाजी म्हात्रे. ऑर्गनाइज कमिटी विनोदजी काटेकर. ऑर्गनाइज कमिटीचं म्हणणं आहे हा सामना 3 ओव्हरचा असेल. मंडळाच्या वतीने या ठिकाणी हा सामना मला वाटतं 4 ओव्हरचा असेल. चला उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते करू एक महत्त्वाच्या सामन्याचा नाणेफेक. एका बाजूला जय बजरंग कारिवली तर दुसऱ्या बाजूला जय कालिका माता कालवार.
चला उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते महत्त्वाच्या सामन्याचा नाणेफेक कोण बोलतो डिसाईड करा. हां, बलिरामजी चौधरी यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जर मला वाटतं अगेन्स्ट काटा पडतोय. संदीप आपण फक्त एका स्वरामध्ये आपला निर्णय सांग. फिल्ड पास ओके. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा.